हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कालच्या कस्टर्ड फ्रूटमधलं हे कस्टर्ड मिल्क आणि पावडर उरलेलं होतं. मग आता याच्यामध्ये मी केक बनवायचं ठरवलं आणि हे तुम्ही बघू शकता किती थिक आहे. आता यामध्ये मी शुगर आणि विलायची पावडरची अशी पूड तयार केली, ती त्यात ॲड केली. त्याला छानपैकी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे व्हॅनिला प्रीमिक्स. तर त्या घरात ते बऱ्याच दिवसापासून व्हॅनिला प्रीमिक्स उरलेलं होतं. मग त्याचासुद्धा आज मुहूर्त लागला आणि दोन्ही छान असं मिक्स करून घेतलं. तसेच मी त्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलं. तर ऑइलचे मी 3 टेबलस्पून याच्यात घेतलेले आहे. त्यानंतर हँड मिक्सने छान असं मिक्स करून घेतलं, कारण की जे कस्टर्ड मिल्क आहे ते कालचं होतं. मग त्याच्यामध्ये त्यात गाठ वगैरे झाली होती, म्हणून त्यात थोडंसं मिल्क पण ॲड केलं आणि ते हँड मिक्सने परत मिक्स केलं. आणि हे बघा, हे किती पातळ झालेलं आहे. मग त्याच्यासाठी मी त्यात आता मैदा ॲड केला. मैदा ॲड केल्यानंतर मी त्याला हातानेच पूर्ण छान असं मिक्स केलं. त्याच्यामध्ये चेरीसुद्धा टाकली आणि त्यानंतर मी काढलेलं आहे आमचं हे OTG ओव्हन. तर आता ह्या OTG ओव्हनमध्येच नेहमी आम्ही केक बनवतो. मग त्यासाठी आता मी हे काढलं. आता यामध्ये आता केक बेक करायचा आहे, तर किचनवरती वेगळाच पसारा असतो, कारण की याची जी वायर आहे ती स्विचपर्यंत पुरत नाही. त्यासाठी हा टेबल वगैरे ठेवला, त्याच्यावरती ते ओव्हन ठेवलं, प्लग इन केलं आणि यानंतर आता मी ओव्हन जे आहे ते प्रीहीट करायसाठी ठेवलेलं आहे. तर आता ओव्हनची सेटिंग तर झाली. त्यानंतर आता जे सुरुवातीला मी तुम्हाला व्हिडिओचे हे पॉट दाखवले, त्यात केकचं बॅटर ते आहे ते बसणार नाही असं मला वाटत आहे. म्हणून मी आता हे मोठं जे पॉट आहे ते घेतलं, त्याला पूर्ण ऑइल लावलं, पूर्ण काठाला आणि मधल्या साईडला ऑइल लावलं. तसेच त्यानंतर त्यात मैदा टाकला आणि मैद्याने त्याला डस्टिंग करून घेतलं आणि अशा प्रकारे आता पॉटसुद्धा रेडी आहे आणि हे ओव्हनचं प्रीहीटिंगसुद्धा चालू आहे. तसेच तर हा केक जो होता तो पूर्ण प्रीमिक्सचा नव्हता, त्याच्यामध्ये मैदाही होता, तसं कस्टर्ड पावडर होतं, म्हणून मी त्यामध्ये सोडा टाकला आणि बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसल्यामुळे मी घरचाच खायचा सोडा त्यात टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे काही हे बॅटर झालेलं आहे. तसेच मी पॉटच्या खाली सुद्धा थोडी चेरी वगैरे टाकली आहे. त्यानंतर हे बॅटर टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आता केक जो आहे तो मी आता बेक करायला ओव्हनमध्ये ठेवत आहे. आता हा जो केक आहे हे बनतो का नाही याचे सुद्धा चान्सेस बरेच काही 50-50 आहे, कारण की मी असं काही पहिल्यांदाच बनवून बघत आहे. पण आता मी तो केक तर ठेवला आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर सेट केला आहे. तर 180 टेम्परेचरवरती मी हाफ आवरसाठी हा केक बेक करायला ठेवलेला आहे. आणि आता हे केकची कंडिशन काय होती ते तर आपल्याला थोड्या वेळाने समजेलच. त्यानंतर आता विदेश घरी आलेला आहे, त्याने ओव्हन बघितलं आहे आणि तो माझ्या मागे लागत आहे की केक झाला की नाही ते बघण्यासाठी मी आले. आणि केक काही झाला नव्हता, म्हणून मी त्याला अजून 15 मिनिटासाठी लावलेलं आहे. तसेच आता केकचं बटन ते आहे ते ऑफ झालेलं आहे, म्हणजे 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर मी आता हा केक बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे छान असा हा केक बनलेला आहे. आणि आता हा केक मी थंड करायसाठी ठेवलेला आहे. त्यानंतर केक थंड झाल्यानंतर त्याला मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे. तसेच त्याला चेरी वगैरे लावून थोडंफार प्रमाणात डेकोरेट केलेलं आहे आणि असा काही आमचा हा फायनल केक झालेला आहे. तसंच यानंतर आता आश्वी घरी आली आहे. आश्वी आणि विदेशने दोघांनी मिळून केकसुद्धा कट केलेला आहे. त्यानंतर आम्ही केक खाल्लेला आहे आणि असा होता आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.